जबाबदारी दिली 28 बौद्ध राष्ट्रांकडे. बाबासाहेबांना माहित होतं माझ्यासारख्या महामानवाला लोक जरी एवढं छळतात, मी एवढा शिकलेला एवढा तज्ञ, मला जर लोक छळतात तर माझ्या नंतर माझ्या समाजाचं काय होणार. बाबासाहेब म्हणतात मी लिहिलेली घटना मी अशा लोकांच्या स्वाधीन केली आहे ज्यांनी माझ्या समाजावर शतकानुशतकापासून सामाजिक अन्याय केले. मी अशा लोकांच्या हाती, याचं कारण आहे 1956 नंतर दलित शब्द उदयास आला. 1956 अगोदर दलित शब्दच नव्हता, 1956 नंतर उदयास आला दलित शब्द. अरे भारत हा तो सब दलित है, सब महार है, बुद्ध कुठे आहे, मग कसे येणार. मला माझ्या समाजाला सांगायचं आहे काय, जर ठाकरे गाडी काँग्रेस एकत्रित येऊन मुख्यमंत्री करतात, सत्ता संपादन करण्याचा दावा करू शकतात, मग आमचे आठवले कवाडे गवई प्रकाश आंबेडकर गट एकत्रित काय आम्ही एकत्रित आलो पाहिजे. आम्ही सुद्धा एकत्रित येऊन आमचा आमदार खासदार आमची सत्ता संपादन करायला पाहिजे ना. परंतु खंत बघा काय आहे, लक्षात असावं. अरे जातीवादी सारे होऊन एकत्र जातीवादी सारे मायला गाणं समजतं ना, मग गाणं सगळ्याला समजायला पाहिजे. गाणं समजतं ना, मराठी आहे प्युअर. जातीवादी सारे तुम्ही असून एक बापाचे, तुम्ही असून एक बापाचे, आम्ही सगळे एका बापाचे. मग ते सर्व जर एकत्रित येऊन आपली सत्ता संपादन करू शकतात, मग आम्ही एका बापाचे असून का गटागटामध्ये विभागले गेलो. अरे जातीवादी सारे तुझ्या मोठी हिरा उत्तर देणार आहे, तेव्हाच देणार होते, पण तुम्ही हजर नव्हते. आणि ते हजर नसल्यावर कसं होतं, माघारीपणा कांड म्हणतात त्याला. माघारी नाही बोलू ना कोणाला. जातीवादी जर तुम्ही असून एक बापाचे, तुम्ही असून एक बापाचे, सांग कळणार तुम्हाला. जिनकी औकात नहीं आंख उठाकर देखने
वो आज संविधान जलाने लगे, वो आज संविधान औकात नहीं आग उठाकर देखने की, वो संविधान जलाने लगे। प्रवीण भाऊ मोहन कोहळा, बरोबर ना, तालुका नेर, प्रवीण भाऊ मोहन कोहळा तालुका नेर यांच्याकडून मला 500 रुपयाचे पारितोषिक मिळाले। जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी। संविधान बदलण्याची भाषा करतात आणि यांना माहिती आहे संविधान बदलू शकत नाही, कारण आमची गरज नाही हो। संविधानाचं रक्षण बाबासाहेबांनी स्वतः संविधानातच केलेलं आहे। संविधानाचं रक्षण बाबासाहेबांनी संविधानातच केलेलं आहे। मग यांना माहिती आहे संविधान बदलू शकत नाही, तो इन्होंने जीजा ही बदल डाला। संविधान लिहून देशात वाढवली तुमची आज हवा बंगला माडी मोटर गाडी मैं मायला गाणं सांगायला बा आज फिरतो विमाना तबला वादक माझे साहेब ते नाही, हे आज तबला नाही वाजवत, त्यांच्या हाताला थोडं इजा झाली आहे। त्यांचं गीत आहे सुनीलजी पाडमोड, काय लिहितात बघा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। काय लिहितात बघा, भीमा भीमा तू केलेले कष्ट वाया गेले आहे। खडसे पिंडक खडसे या दादांकडनं 50 रुपयाचे पारितोषिक मिळाले, धन्यवाद। भीमा तू केलेले कष्ट वाया गेले आहे, अरे चतकोर तुकड्यासाठी हे खाया गेले आहे, आणि शासन करते जमात बनायचे सोडून ताटा खालचे मांजर व्हाया गेले आहे, ताटा खालचे मांजर व्हाया। काम चळवळीचे
संजय विचारले या दादांकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली आहे. बाकीचे भेटले का? समाजामधला समाज थोड्या काड्या असून एक बाबाचे महिला मंडळ काय म्हणायचं आहे बघा. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं शासन करते जमात बना. ही बात वेगळी आहे की आम्ही राशन करते झालो, शासन करते जमात बनायचं सोडून आम्ही शासन करते कधी बनू. स्वप्नील भाऊ आमचे मार्गदर्शक एक आहे. स्वप्नील भाऊ जाऊ ना, आता संपायची वेळ आली. काय काय काढलं आमचे मार्गदर्शक एक आहे, पण आमचे मार्ग भरकटले आहे. याचा फायदा मनुवाद घेतो म्हणून मनुवाद आमच्या अगोदर दिल्लीला पोहोचतो. पण आम्हाला दिल्लीला कसं जायचं आहे बघा. रोटी का कोई धर्म नहीं होता, वे पानी की कोई जात नहीं होती. जहाँ इंसानियत जिंदा है वहाँ मजहब की बात नहीं होती. अबे किसी को लगता है हिंदू खतरे में है, किसी को लगता है मुसलमान खतरे में है, मगर ये धर्म का चश्मा उतार कर तो देखो यारो, आज मेरे भारत का संविधान खतरे में है. आज मेरे भारत का संविधान सुरेश भाऊ खडसे कोहळा तालुका नेर यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाची भेट आली आहे. आणि यांचं सुद्धा म्हणणं असं आहे, आमच्या कर्तृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा बनवून आम्हाला दिल्लीला जायचं आहे. कसं महिलांनी सुद्धा क्योंकि हम महिलाओं का जीना आसान नहीं होता, घर दुनिया में पैदा कोई भीमराव नहीं होता. मनुवादियों के गुलामी से हम भुगत में रोती और सर उठाकर जीना आसान नहीं होता. तो बाबा ने तेरे और मेरे हाथों के बेड़ियों को तोड़ा, वरना कलम चलाना आसान नहीं होता. अरे डीएम सीएम पीएम कोई महिला नहीं होती, अगर मेरे बाबा साहब का लिखा हुआ संविधान नहीं होता. लिखा हुआ संविधान आम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. इतराच्या राजा खालचे मांजर होणं सोडून द्यायचं आहे. आता माझ्या समाजाची जागृती झाली पाहिजे. म्हणून एका बापाचे असून तुम्ही झाली तुम्हासुधी दूर. महिला मंडळ अच्छे दिन आले का? अच्छे दिन आले का? अच्छे दिन आले नाही आले ना? जे बोलत नाही त्यांचे आले वाटतं. तुमचे आले बरं. खात्यात 1500 रुपये आली महिला मंडळ म्हणजे अच्छे दिन आले का? 15 लाखाची बात होती man, 1500 वर येऊन टिकली व आमचे अच्छे दिन आमच्या बाबासाहेबांनी आणले. नाही तर स्वप्नील जी तुम तो
धोखेबाज हो तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते हो तुम तो तुम्हाला नाही म्हणत यार अंगावर नका उडून घेऊ हर साल तुम जो मोदी ऐसा करो निळ्या झेंड्याची शपथ घेऊन सांगते तुला एक दिवस या जय भीमवाल्याचाच राज येईल कारण या देशामध्ये भाटा बामणाचा मळा पिकलाय या शेतीवाल्याने माया भीमाचा भारत विकलाय परंतु या जातीवादी सरकाराची कंबर करून ढिल्ली फक्त एक हो भीम सैनिकांना दूर नाही दिली कारण जेव्हा माझा बिखरलेला समाज एकजूट दिसेल छाती ठोकून सांगते मोदी तुला त्या दिल्लीच्या राजगादीवर फक्त माया भीमाचं लेकरू बसेल फक्त माया भीमाचं लेकरू बसेल महिला मंडळ कोहळा तालुका नेर यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाची भेट आली कोहळा गाव खूप दूर आहे की समज जावं लागतं एका दिवशी तिथं लय पैसा वाटतं काय धम्म परिषदा वगैरे होत असतील ना असं बोलवा आम्हाला धम्म परिषदला स्वप्नील भाऊले पण बोलवा अच्छा ठीक आहे तर बघा एका बापाचे असून तुम्ही झाली तुम्हाची दूर मराठाचे सूत्रशील तबलावादक सुनीलजी पाटील लिहितात शासन करती जमात बनायची शासन करती जमात बनायची हरविली तुमच्या आमच्यात स्वप्न बघितलं होतं या समाजाला राज आपण बाबासाहेबांचे राजरत्न आहोत आपण बाबासाहेबांचे मुलगा आहोत आपण बाबासाहेबांचा राजरत्न आहोत म्हणून मला म्हणायचंय स्वप्न भीमाचे सुनील देवानंद मनोहर तोडा कोडा यांच्याकडनं पुन्हा एक झाले रात्रभर पटणी बक्षीस दिले बघा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण स्वप्न भीमाचे स्वप्न भीमाचे
पर पानी में आग लगाई क्योंकि पानी में आग लगाने वाला मेरा भी था, इसलिए मैंने कहा पानी में आग पानी में आग लगाई क्यों? चौदार तळा आपण म्हणतो पिण्याचा पाण्याचा संघर्ष, जेव्हा की बाबासाहेब स्वतः म्हणतात अबे मैं कोई पीने का पानी का संघर्ष नहीं कर रहा था, मैं तो इन मरे हुए लोगों में जान डाल रहा था. कारण 14 तळा 1923 बोले कमिशनच्या राज्यामध्येच खुलं झालं होतं, पण गुराढोरं तिथे जाऊन पाणी पिण्याचा हक्क बजावत असे माणसासारखे आम्ही माणूस असून आमची तिथे जाण्याची हिंमत होत नव्हती. म्हणून बाबासाहेबांनी 1927 साली 14 तळे आंदोलन केलं. इसीलिए तो कहना है पानी में आग नरेंद्र भाऊ डवरे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोयळा कोडा नेर यांच्याकडनं पुन्हा एकदा 500 रुपयाची भेट आली आहे. आणि यांचं सुद्धा म्हणणं असं आहे, स्वप्न माझे हसी मजाक केली म्हणून ना
आमच्या तिघांनी सिनेमाचे गाणे जास्त आवडतात.